नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागात आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, काव्य, जीवा आणि पिऊ एकत्र येत एक असा धमाकेदार प्लॅन बनवत आहे। त्या प्लॅनमुळे रम्या आणि वसुंधराचा डाव चांगलाच हाणून पाडतात। तर ते कशाप्रकारे हे सगळं करतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, रम्या आणि वसुंधरा काव्य आणि जीवाच्या भूतकाळातील प्रेमाचे सत्य 16 डिसेंबरला संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर आणून चांगलाच धमाका करायचा असा प्लॅन असतो। तर आता त्या दोघी जीवा आणि काव्याच्या भूतकाळाबद्दल बोलत असतात आणि त्यांनी तो व्हिडिओ लावलेला असतो आणि कशाप्रकारे हा बॉम्ब फोडायचा याचं त्या प्लॅनिंग करत असतात। तेव्हा आता पिऊ ही त्यांच्या रूमच्या बाहेरून जात असते आणि तिच्या कानावर अलगद काव्य आणि जीवाचं प्रेमाचं असे शब्द कानावर पडतात। ते ऐकल्यावर पिऊ खूपच घाबरते। पिऊला माहिती असतं की काव्य जीवा लग्नाअगोदर एकमेकांवर प्रेम करत असतात, कारण लग्नामध्ये पिऊने जीवाला काव्याला फ्लाइंग किस देताना बघितलं होतं। पण आता रम्या आणि वसुंधराचं बोलणं ऐकल्यावर पिऊ कावरी-बावरी होऊन गेलेली असते। ती तिथेच दाराच्या आडोशाला उभी राहून त्यांचे संपूर्ण प्लॅन ऐकत असते। तेव्हा रम्या वसुंधराला सांगत असते की आई, आपण हा धमाका 16 डिसेंबरला फोडू आणि त्या काव्याची आणि जीवाची अशी वाट लावू की तू बघतच राहा आणि मी पुन्हा एकदा माझ्या पार्थला मिळवणार आणि त्याच्याशी आनंदात लग्न करणार आणि त्या काव्याला तिची बॅग भरून घरातून हाकलवून लावणार। हे सगळं आता पिऊ ऐकत असते। हे सगळं ऐकल्यावर तिला खूप मोठा धक्काच बसतो। तिला आता समजतच नसतं की काय करावं। ती तिथून लगेचच तिच्या रूममध्ये जाते आणि ती विचारच करत असते की आता तिने काय करावं। दरवेळेस ती नंदिनीची प्रत्येक गोष्ट शेअर करते, पण यावेळेस ती नंदिनीलाही काहीच सांगू शकत नव्हती। त्यामुळे ती खूपच घाबरून गेलेली असते आणि आता ती शेवटी काव्य आणि जीवाला तिने जे काही ऐकलं आहे ते सांगायचं असं ठरवते। त्यासाठी ती आता काव्याकडे जाते आणि ती खूपच घाबरलेली असते। कपाळाला घाम आलेला असतो, ती पूर्ण घामाघूम झालेली असते। तिला असं घामाघूम झालेलं बघून काव्य तिला म्हणते, काय ग पिऊ, काय झालं तुला, तुला इतका घाम का आलाय? तेव्हा आता पिऊ घाम पुसतच रडत काव्याला मिठी मारते आणि म्हणते, खूप भयानक होणार आहे वहिनी, मी काहीतरी ऐकले, ते मला तुला आणि जीवा दादाला सांगायचे, प्लीज तू जीवा दादाला बोलावून घे ना। तेव्हा काव्य म्हणते, काय झालंय, तू नीट सांगतेस का? तेव्हा ती म्हणते, तू पहिले जीवा दादाला बोलावून घे, मला तुम्हा दोघांनाही एकत्र सांगायचे, खूप महत्त्वाचं आहे काव्य वहिनी, हे तुमच्या भूतकाळाशी रिलेट करणार आहे, त्यामुळे तू प्लीज जीवा दादाला बोलावून घे। तर आता काव्य लगेचच जीवाला फोन करून बोलावून घेते। तेव्हा आता जीवा त्याच्या रूममध्ये असतो, तो लगेचच पिऊच्या रूममध्ये येतो आणि तिथे काव्य आणि पिऊ असतात। तेव्हा जीवा म्हणतो, काय गं काव्य, तू मला इथे का बोलवलंस? आपल्याला असं कोणी बघितलं तर उगाचच कोणाचाही गैरसमज होईल ना। तेव्हा आता काव्य म्हणते, जीवा मला सगळं माहिती आहे, पण पिऊला आपल्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचे। आता पिऊ रडतच असते की मी ऐकलंय 16 डिसेंबरला। तेव्हा जीवा म्हणतो, काय आहे 16 डिसेंबरला, काय ऐकलेस तू? तेव्हा पिहू म्हणते, तुम्ही दोघं लग्नाअगोदर एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं ना, हे माहिती आहे मला। पिऊच्या तोंडून हे सगळं ऐकताच जीवाला आणि काव्याला दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो। ते म्हणतात, तू काय बोलतेस पिऊ, असं काही नाहीये, अगं तुला कोण बोललं असं? तेव्हा पिऊ म्हणते, दादा वहिनी, मला सगळं माहिती आहे, तुम्ही माझ्यापासून नका लपवू, पण तुम्हाला बघितलं होतं लग्नाच्या दिवशी दादा तुला फ्लाइंग किस देत होता। तेव्हा जीवा आणि काव्य दोघेही शांत बसतात। तेव्हा पिऊ म्हणते, माझं काही नाही, मला माहिती आहे सगळं, पण मी कोणाला काहीच सांगणार नाही, पण तुमच्या आता सुखीच चालू असलेल्या संसाराला ती रम्या आणि वसुंधरा मावशी सुरुंग लावणार आहे। त्या दोघींनाही समजले की तुमचं लग्न अगोदर एकमेकांवर प्रेम होतं आणि त्या दोघीही तुमच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगणार आहे। तेच मी ऐकलं आहे। आता त्या दोघींचा एक खूप भयानक प्लॅन बनवत होत्या, त्यांच्यामुळे तुमच्या दोघांचाही संसार आता उद्ध्वस्त व्हायला नको। दादा वहिनी, मला खरंच खूप भीती वाटते, पार दादाला आणि नंदिनी वहिनीला हे जर समजलं तर ते कसे रिॲक्ट करतील याचा मी विचारही नाही करू शकत। प्लीज तुम्ही काहीतरी करा। रम्या आणि वसुंधरा मावशीने सगळ्यांना सांगण्याअगोदरच तुम्ही काहीतरी करा। तेव्हा आता काव्य आणि जीवाला काही सुचत नसतं, ते दोघेही शांत होऊन बसलेले असतात। आता कुठे त्यांच्या दोघांच्या संसाराला सुरुवात झालेली असते, त्यांच्यात आता कुठे प्रेम उमलायला लागलं होतं, पण या रम्या आणि वसुंधरामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला सुरुंग लागतो की काय याची भीती आता दोघांनाही वाटत असते। ते दोघेही याचा पास्ट विसरून त्यांच्या फ्युचरचा विचार करत असतात, पण आता त्यांच्या पास्टमुळे त्यांच्या प्रेझेंटच खराब होतो की काय त्यांना याची भीती वाटत असते। तेव्हा आता काव्य जीवा दोघेही ठरवतात की आपण दोघांनीही नंदिनीला आणि पार्थला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं। रम्या आणि वसुंधराच्या आधी आपणच त्या दोघांना आपल्या नात्याचं सगळं सांगायचं। आपल्याकडून त्यांना समजल्यावर ते थोडंफार समजावून तरी घेतील, पण जर रम्या आणि वसुंधराने त्यांना सांगितलं तर दोघेही तेल मीठ मिरची लावून त्यांना सांगतील आणि यामुळे आपल्या नात्यात गैरसमज निर्माण होतील। ते आधीच दादाला आणि नंदिनीला सगळं काही सांगून टाकूया असं जीवा आणि काव्य पिऊ तिघेही ठरवतात। तर आता पिऊमुळे जीवा आणि काव्याच्या आयुष्यात येणारं मोठं वादळ शांत होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? नंदिनी आणि पार्थ समजून घेतील का जीवा काव्याची बाजू? काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।